भंतीजींनाही कार्यक्रम आहे, त्यांना 12 वाजता जायचं आहे. त्यामुळे मला म्हणाले 5 मिनिटामध्ये 5-7 मिनिटात आपण मार्गदर्शन करावं. मला काल जेव्हा निरोप आला की आज आपण येथे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत, तेव्हा आनंद होणं स्वाभाविक आहे. उमरगा तालुका हा बौद्ध धम्म चळवळीचा तालुका आहे. 1978 पासून विशेषतः आम्ही विद्यार्थी असल्यापासून आम्ही पाहत आलेलो आहोत की या तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धर्माची चळवळ अत्यंत प्रभावीपणे कार्यरत राहिलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये थोडासा विस्कळीतपणा आपल्याला दिसून येतो, हा सर्वत्रच झालेला आहे. अनेक लोकांना असं वाटत राहतं की बौद्ध चळवळ आणि आंबेडकरी चळवळ यांचा प्रभाव फारसा राहिलेला नाही, चळवळी कुठं जिवंत आहेत का. परंतु जेव्हा आपण चळवळींचा विचार करतो तेव्हा त्या चळवळीचं तत्वज्ञान, त्या चळवळीमध्ये कार्य करणारे कार्यकर्ते, त्या चळवळीचं संघटन आणि त्या चळवळीला मिळणारा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद या बाबी महत्वाच्या ठरतात. आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धम्म चळवळ ही जागतिक स्वरूपाची चळवळ. गौतम बुद्धाचा विचार करत असताना केवळ आपल्या देशापुरता विचार करून चालणार नाही. जगामधील 1/3 लोकसंख्या ही बौद्ध धम्मीय लोकसंख्या आहे. 6व्या शतकात जेव्हा गौतम बुद्धांनी जीवन जगण्याचा मध्यम मार्ग सांगितला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला कडाडून विरोध केला. अनेक धर्मामध्ये जे कोणी धर्माचे संस्थापक असतील, जे कोणी धर्माचे धर्माधिपती असतील, त्यांना असं वाटायचं की धर्म चालवण्याचा मक्ता हा आमचाच आहे, सामान्य जनतेने आम्ही म्हणून त्या पद्धतीने वागलं पाहिजे. परंतु गौतम बुद्ध हे असे एक धर्मतत्ववेत्ते आहेत की त्यांनी मी कोण्यातरी धर्माचा संस्थापक आहे अशा प्रकारची शेखी आणि अभिमान, गर्व केव्हाही मनात बाळगला नाही. बौद्ध धम्म हा बुद्धिनिष्ठ स्वरूपाचा आणि तार्किक स्वरूपाचा धम्म आहे. या धम्माचा विचार माणुसकीला प्रतिष्ठापना देणार आहे. आज आपण बौद्ध धम्माच्या गौतम बुद्धाच्या मूर्तीची केवळ प्रतिष्ठापना करीत नाही, तर गौतम बुद्धाच्या विचारांची रुजवणूक, विचारांची प्रतिष्ठापना करण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्वांची आहे. खरं तर युवक वर्ग हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. युवकामध्ये ऊर्जा असते, युवकामध्ये उत्साह असतो, युवकामध्ये नवीन काही करून दाखवण्याची धमक असते. ही ऊर्जा, हा उत्साह आणि ही धमक बौद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळ फोफवण्यासाठी, वाढीस लावण्यासाठी तुम्ही आम्ही उपयोगात आणली पाहिजे. मी कुठेतरी गरीब आहे, मी खेड्यातला आहे, कुठेतरी BA झालेला आहे, मी कुठेतरी बेरोजगार आहे, मी कुठेतरी ड्रायव्हर आहे, अशा प्रकारचा न्यूनगंड भाव आपल्या मनात आपण बाळगता कामा नये. मी बौद्ध धम्माचा अनुयायी, आंबेडकरी विचार चळवळीचा अनुयायी. बौद्ध धम्माचा विचार आणि आंबेडकरी विचार याची पुनरुज्जीवणूक करण्याची जबाबदारी ही माझी आहे. सर्व शक्तीनिशी आणि कुवतीनिशी जे जे म्हणून मला करता येऊ शकेल ते मी करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. या जाणीवेतून आजच्या युवकांनी आपली प्रतिज्ञा करणं, आपली अपेक्षा बाळगणं आणि त्या अपेक्षेला अनुसरून सक्रिय राहणं हे अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचं आहे. आपल्या युवा वर्गाला विशेषतः योग्य अशी दिशा मिळाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या दिशेला अनुसरून आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपली प्रगती करणार कोण, आपले आपणच दुसरे कोण, या जाणीवेतून स्वतःचं सेल्फ मेड आयुष्य, स्वतःचं जीवन उभं करण्यासाठी स्वतःच आत्मविश्वासानं आणि निर्धारानं अत्यंत दमदारपणे वाटचाल करणं, कार्य करणं ही बाब अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाची ठरते असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर गौतम बुद्धाचा हा धम्म विचार त्यांच्या काळात आणि त्यांच्या नंतरच्या 4-5 शतकामध्ये जगभर फोफावत राहिला. परंतु इसवी पूर्व 185 मध्ये शाक्य कुळातला 7वा राजा बृहद्रथ यांचा त्यांचाच सरसेनापती पुष्यमित्र शुंग यांनी कट रचून
त्यांचा म्हणजे त्यांचा निधन, त्यांना त्यांची हत्या करण्यात आली. आणि या पुष्यमित्र शृंगाने सत्तेच्या जोरावर बृहद्रथाचा वध करून संपूर्ण बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध विचारसरणी, बौद्ध विहारे, बौद्ध भंतेजी यांचा नायनाट करण्याला, यांच्यावर दहशत पसरवण्याला सुरुवात केली. सत्तेच्या बळावर, बंदुकीच्या जोरावर संपूर्ण बौद्ध धम्म संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम या पुष्यमित्र शृंग यांनी केलं. त्याचा परिणाम म्हणून मग दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, स्वराज म्हणजे पाराशर स्मृती यासारख्या स्मृत्या, संहिता, आरण्यके रचनात आली. दुसऱ्या शतकापासून 11व्या 12व्या शतकापर्यंतचा काळ हा भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत अंधकारमय, काळाकुट्ट अशा स्वरूपाचा हा कालखंड राहिलेला आहे. 12व्या शतकात मग हळूहळू प्रबोधनाला सुरुवात झाली. म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, यासारख्या संत महात्म्यांनी आध्यात्मिक, वैचारिक, धार्मिक पातळीवरून का होईना समाज प्रबोधनाला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून मग म्हणजे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यासारख्या समाज सुधारकांनी समाजामध्ये जर खऱ्या अर्थानं मानवतेची रुजवणूक करायची असेल तर शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली. महात्मा फुल्यांनी शिक्षण प्रसारासाठी अहोरात्र प्रयत्न केले. 1883 मध्ये सर विल्यम हंटर यांना निवेदन देत असताना म्हणजे पहिला हा महात्मा आहे दूरदृष्टी असणारा, की त्यांनी त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं गेलं पाहिजे अशी मागणी केली. 1917 मध्ये सर्वप्रथम भारतात आपल्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्याची जबाबदारी भूमिका राजर्षी शाहू महाराज यांनी पार पाडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दैदिप्यमान असा वैचारिक, शैक्षणिक स्वरूपाचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एक राष्ट्रीय आणि जागतिक स्वरूपाचे नेते आहेत की त्यांनी संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये मानवतेवर आधारित आधुनिक समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या प्रकारच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये केल्या. म्हणजे आपल्या देशाच्या शेजारची सर्वच राष्ट्र बघा तुम्ही, नेपाळ घ्या, पाकिस्तान घ्या, अफगाणिस्तान घ्या, श्रीलंका घ्या, बांगलादेश घ्या, हे कुणीतरी लोकशाही पद्धतीने सरकार निवडून येतं, कुणीतरी हुकुमशहा झुंडशाहीच्या जोरावर ते सरकार उलथून टाकतो आणि आपली सत्ता प्रस्थापित करतो. भारत हा एकमेव असा देश आहे या सीमे लगतच्या सर्वच राष्ट्रांमधला की या एवढ्या